एका 12 वर्षीय तरुणी ती बांगलादेशाहून तिला फसवून भारतात आणलं, फेक डॉक्युमेंट बनवण्यात आलं आणि तिच्यावर असंख्य अत्याचार करण्यात आले आणि या बातमीनं संपूर्ण देश हादरून गेला होता. ही नेमकी काय घटना आहे आणि पोलिसांनी कसा तपास केला, तिला कशा वेदना झाल्या, तिच्यावर कसे अत्याचार झाले हे बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पोलीस उपायुक्त मदन मल्हार सर. सर, काय सांगाल, एक मोठी कामगिरी क्राईम युनिटने केलेली आहे. कशा प्रकारे हे तुम्ही भांडाफोड केलं, कसं ते रेस्क्यू केलं आणि कसं तिच्या काय वेदना होत्या ते तुम्हाला ज्या सांगितलं. दिनांक 26/7/2025 रोजी आमच्या मीरा भाईंदर पिटा सेलच्या युनिटने नायगाव या ठिकाणी एक रेस्क्यू ऑपरेशन केलं. त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एक 14 वर्षाची बांगलादेशी महिला, तिला वेश्या व्यवसायाला लावून तिच्या वेश्या व्यवसायातून पैसे कमावणाऱ्या एजंट्स, 3 एजंट्स यांना आम्ही अटक केली आणि त्या महिलेला रेस्क्यू केलं. त्या महिलेला रेस्क्यू केल्यानंतर तिच्या एनजीओच्या मार्फतीने आम्ही तिची माहिती घेतली असता तिला बांगलादेश येथून ती परीक्षेमध्ये नापास झाली म्हणून तिला फसवून या ठिकाणी आणलं होतं आणि फसवून आणल्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केलं होतं. तिने वेश्या व्यवसायाला विरोध केला असता त्या एजंट लोकांनी तिला गरम चमच्याने चटके दिले होते. त्याचप्रमाणे तिला गुंगीचं औषध देखील दिलेलं होतं आणि तिला या वेश्या व्यवसाय करण्याला फोर्स केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे तिचे काही फेक डॉक्युमेंट देखील बनवले होते. ते फेक डॉक्युमेंट त्याचप्रमाणे इतर गोष्टी या सर्व तपासामध्ये निष्पन्न झालेल्या आहेत. त्यानंतर नायगाव पोलिसांनी पुढे तपास करून अजून 9 एजंट्स या लोकांना मदत करणाऱ्या पहिल्या 3 एजंट्सला, या 9 एजंट्सला अटक केली. त्याचप्रमाणे अजून एक 21 वर्षाची महिला आहे, तिच्यावर देखील अशाच प्रकारे अत्याचार केले जात होते. तिला देखील या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि हा तपास निरंतर पुढे चालू आहे. याच्यामध्ये जे आरोपी असतील त्या आरोपींना आम्ही निष्पन्न करू. ह्या आरोपींना कागदपत्र बनवण्यात ज्यांनी मदत केली त्यांना देखील आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि आमची जे 2 पथकं तयार केलेले आहेत ते 2 पथकं निरंतर तपास करत आहेत माणिकपूर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली. 12 वर्षाच्या निरागसमध्ये इतके अत्याचार झाले तरी एनजीओ मार्फत सांगितलं की 200 पेक्षा अधिक जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? आणि ते ज्याने अत्याचार केले त्यांनाही अटक करणार का? नायगाव पोलीस यामध्ये तपास करत आहेत. याच्यामध्ये त्या महिलेला एनजीओ मार्फत विचारपूस करून त्याच्यामधून जे नावं निष्पन्न होतील, ज्या घटनास्थळावरती गुजरात असेल किंवा महाराष्ट्र असेल, ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झालेले आहेत, ज्या लोकांनी अत्याचार केलेले आहेत त्या सर्वांना निष्पन्न करून आम्ही त्यांना अरेस्ट करणार आहोत. हे कसं पूर्ण ऍक्सेस होतं की बांगलादेशवरांना फसवून मुले आणायचे, त्यांचे फेक डॉक्युमेंट बनवायचं, एक मोठं सिंडिकेट होतं, ते कसं बसणार? याच्यामध्ये ह्या महिलांना काही आमिषे दाखवले जातात की तुम्हाला इकडे चांगलं लाईफ जगायला मिळेल, त्याचप्रमाणे नोकरी मिळेल, असं आमिष दाखवून त्यांना इथे आणलं जातं आणि इथे आणल्यानंतर त्यांना या वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातं. नाही केला तर त्यांना मारहाण केली जाते, त्यांना सिगारेटचे चटके दिले जातात, गुंगीचे औषध दिले जातात आणि त्यांना या वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केलं जातं. ह्या रॅकेटचा आम्ही पूर्ण शेवटपर्यंत आम्ही त्याचं हे करणार आहोत, पर्दाफाश करणार आहोत आणि सर्व आरोपी जे निष्पन्न होतील त्या सर्वांना आम्ही अरेस्ट करणार आहोत. असं त्या मुलीला काय कुठे आहे ती आणि सध्या काय हे चालू आहे, त्याच्यावर विचार कशी काय चालू आहे, तर ती खूप मानसिक धक्क्यातून अजूनही सावध दिसते. या मुलीला आम्ही रेस्क्यू केल्यानंतर रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवलं जातं आणि त्यांना अतिशय उत्कृष्ट मानसोपचार तज्ज्ञांची मदत दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांना सर्व प्रकारचे मेडिकल फॅसिलिटी दिली जाते आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जातं. आता सध्या त्या मुलीला आम्ही रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवलेलं आहे आणि तिची योग्य काळजी घेतली जाते. तिला बाकी कुणालाही ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांना किंवा त्यांच्या हस्तकांना भेटू दिलं जात नाही. ती खूप काळजी घेतली जाते आणि त्यानंतरच त्या मुलीला रेस्क्यू करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. आजही त्या आठवणी ती सांगत असते की बाबा ते कसे अत्याचार केले, कसे चटके दिले, कशा तुला इंजेक्शन दिलं, काय आणखी सांगत असते, कशा प्रकारचे जे व्हिडिओ बनवले ब्लॅकमेल करण्यात आले त्या व्यक्तीमध्ये बोलण्यासाठी. त्याच्यामध्ये हा जो तपास आहे हा पूर्णपणे एनजीओच्या मार्फतीने केला जातो. सगळी तिला जी विचारपूस केली जाते ती सर्व एनजीओच्या मार्फतीने केली जाते. तिच्यावर अत्याचार झालेले आहेत हे 100% खरं आहे आणि याच्यामध्ये ज्या लोकांनी अत्याचार केले त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्या मुलीला या धक्क्यातून
बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे सहकार्य काय केलं दिलं जाईल. ते चटके कसे दिले ते पॉन कसे काढले काही व्हिडिओ त्याच्यावर त्याची व्हिडिओज काढलेले आहे. तिला गरम चमचा करून तिला चटके दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी तिला गुंगीचं औषध देऊन देखील तिला या व्यवसायात ढकललेलं आहे. अशी तिने गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे तपास चालू आहे. सर आता किती पथक आहेत तैनात आहेत किती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कसा तपास सुरू आहे आता? किती टीम आहेत कार्यरत आहेत? आता नायगाव पोलिसांच्या 2 टीम काम करत आहेत आणि स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि त्या एसीपी डीसीपी सर्व लोक यामध्ये मार्गदर्शन करत आहेत आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित तपास केला जात आहे. याच्यामध्ये कुठली हलगर्जीपणा खपून घेतली जात नाही आणि ज्या ज्या आरोपींनी याच्यामध्ये मदत केली त्या सर्व आरोपींना शेवटपर्यंत अटक केली जाईल आणि मुलीला न्याय दिला जाईल. सर तिचे फेक डॉक्युमेंट बनलेले आहे आणि ही बांगलादेश आहे तर तिला पुन्हा कधी बांगलादेशमध्ये नेण्यात येणार आहे आणि कसं होणार ते पूर्ण प्रक्रिया? ही सर्व पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण कोर्टाच्या मार्गदर्शनात होणार आहे. आता सध्या तरी तिला आम्ही या मानसिक धक्क्यातून बाहेर काढणार आणि त्यानंतर कोर्ट जे आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाणार आहे. नक्कीच हे होते मदन बल्लाल सर. त्यांनी सर सांगितलेलं आहे की ही जी घटना आहे ही पूर्ण शर्मनाक आहे. या घटनेनं पूर्ण देशच हादरून गेलेला आहे. त्यामुळे या घटनेच्या संपूर्ण खोलापर्यंत जाऊन पोलीस तपास करणार आहेत. प्रभाकर कुराळकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.